घरातला व्यक्ती रडवतोय, जवळचा व्यक्ती भांडतोय. ज्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवताय तो प्रत्येक जण तुमचा विश्वासघात करतोय. ज्यांना खूप जीव लावताय, ज्यांच्यावर खूप प्रेम करताय, तोच तुम्हाला सोडून जातोय. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा. कितीतरी वेळा आपल्या जवळचा व्यक्ती, ज्यावरती आपण प्रेम करतो, ज्याला आपण जीव लावतो, तोच व्यक्ती पुढे आपला विश्वासघात करतो. तोच व्यक्ती आपल्याला त्रास देतो आणि तोच व्यक्ती आपल्याशी शत्रुत्वाने वागतो. कितीतरी कुटुंब मी अशी बघितलेली आहेत ज्या कुटुंबात फक्त भांडणे होतात. कितीतरी ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये मी असं बघितलेलं आहे की कलीग म्हणजे जवळचेच लोक त्रास देतात. बऱ्याच वेळा ज्या बॉसच्या हाताखाली काम करतो तो बॉस आपल्याशी वाईट वागतो. म्हणजे आपण कितीही चांगलं काम केलं, कितीही चांगलं केलं तरी पण सतत तो आपला अपमान करतो किंवा आपल्याला टार्गेट करतो. बघा, तुमचेही काही शत्रू असतील, तुमच्याही घरातली लोक तुम्हाला त्रास देत असतील, शेजारची लोक तुमच्याशी शत्रुत्वाने वागत असतील, तुमचे मित्र कमी पण शत्रूच खूप जास्त असतील आणि त्या प्रत्येक शत्रूला तुम्हाला कुठेतरी त्याची शिक्षा द्यायची असेल, त्या शत्रूला तुम्हाला तुमच्यापासून कुठेतरी थोडंसं लांब करायचं असेल, ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय, ज्यांनी तुम्हाला टॉर्चर केलंय, त्या प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला त्याच्या लायकीत ठेवायचं असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे, ते अवश्य करा. आठवड्यातील कुठल्याही दिवशी, बघा, आठवड्यातील कुठल्याही दिवशी हे उपाय तुम्ही करू शकता. यासाठी सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा तुम्हाला संध्याकाळच्या वेळात करायचा आहे. संध्याकाळी 5च्या पुढे, रात्री 12च्या आत कुठल्याही वेळात करा. यासाठी तुम्हाला लागणार आहे एक हिरवी मिरची. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हिरवी मिरची असते. फक्त एक हिरवी मिरची तुम्हाला घ्यायची आहे. स्वच्छ पाण्याने ही हिरवी मिरची तुम्हाला धुवायची आहे. एखाद्या कापडाने ही हिरवी मिरची तुम्हाला पुसायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे एक वाटीमध्ये किंवा एका छोट्या प्लेटमध्ये हळद, जी आपली पूजेची पिवळी हळद असते किंवा आपण वापरतो ती हळद घेतली तरीही चालेल. फक्त शुद्ध तुम्हाला एक चिमूटभर किंवा एक चमचाभर हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. ज्याला राईचं तेल म्हणतो किंवा मोहरीचं तेल म्हणतो, हे तेल एक 2-4 थेंब तुम्हाला त्याच्यामध्ये ते तेल घालायचं आहे. हळद आणि तेल व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्या हिरव्या मिरचीवरती तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. जो व्यक्ती तकलीफ देतोय, त्रास देतो, त्याचं नाव लिहायचं आहे. समजा मी ही हिरवी मिरची घेतली तर तुम्हाला दुसरी हिरवी मिरची एक घ्यायची आहे. हळद आणि ते राईचं तेल एकत्रित मिक्स करून दुसरी घेतलेली हिरवी मिरची आहे, तिचा जो देठ आहे, तिचा जो दांड्याचा भाग आहे, त्याने तुम्हाला या हिरव्या मिरचीवरती तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे, तुमच्या शत्रूचं नाव जे काही असेल XYZ ते नाव लिहिल्यानंतर तुम्हाला ही हिरवी मिरची एका काळ्या रंगाच्या कापडात बांधायची आहे. एक छोटंसं काळ्या रंगाचं कापड घ्या, त्याच्यामध्ये ही हिरवी मिरची ठेवा, कापडाला गाठ मारा. आता तयार केलेली पोटली स्वतःवरून 7 वेळा उतरवा. पतीच्या शत्रूसाठी करताय, पतीवरून उतरवा. मुलांना कोणीतरी त्रास देते, मुलांसाठी करायचं तर मुलांवरून ते उतरवा. घरातच त्रास आहे, घरातच कलह आहे तर घरावरून 7 वेळा उतरवा. ज्या व्यक्तीसाठी, ज्या गोष्टीसाठी करताय त्यावरून 7 वेळा तुम्हाला ही हिरवी मिरची त्या कापडात बांधून 7 वेळा उतरवायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्या दिवशी रात्रभर ही हिरवी मिरची तुमच्या अवतीभवती सोबत कुठेही, उशाला, जवळ, बेडच्या खाली वगैरे तुम्हाला ती ठेवायची आहे. रात्रभर ही हिरवी मिरची त्या काळ्या कापडात तुम्हाला सोबत ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं. सगळ्यांच्या अगोदर उठा. अंघोळीच्या अगोदर जिथे तुम्ही ती हिरवी मिरची ठेवलेली आहे ती काढा, घराच्या बाहेर घेऊन जा. ते जे कापड आहे ते कापड सोडा, मिरची कापडावरतीच ठेवा, फक्त कापड सोडा आणि एक लोखंडी कुठली तरी वस्तू घ्या. लोखंडाचा तवा असेल, लोखंडाचा हातोडा असेल, लोखंडाचा खिळा असेल, लोखंडाचं पातेलं, काही पण चालेल, पण लोखंडाची कुठली पण वस्तू घ्या आणि त्या लोखंडाच्या वस्तूने त्या हिरव्या मिरचीवरती 7 फटके मारा. किती? 7.
हळूहळू मारा. 7 फटके मारा आणि 7 फटक्यांमध्ये ती मिरची तोडून टाका. घरात येण्यापूर्वी स्वच्छ पायावर आणि हातावर पाणी घ्या आणि त्यानंतर घरात येऊन स्नान करा. बघा, हा उपाय तुमच्या शत्रूचा सर्वनाश करण्यासाठी, जी काही शत्रुबाधा सतत तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्रास देते ती नष्ट करण्यासाठी अत्यंत पॉवरफुल आहे. दुसरा उपाय सांगते. दुसरा उपाय सुद्धा आठवड्यातील कुठल्याही दिवशी करू शकता. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू. छान एक लिंबू घ्या. खूप हिरवं नको, खूप पिवळं नको, एक छान असणारं, कुठेही काही स्क्रॅच नसणारं, नख लागलेलं नसणारं असं एक लिंबू. स्वच्छ पाण्याने लिंबू धुवा. लिंबू धुतल्यानंतर त्या लिंबाच्या वरती, बघा, त्या लिंबाच्या वरती एक काळ्या रंगाचा धागा बांधा. 7 वेळा तो धागा गुंडाळायचा. एकदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, उभा आडवा कसा पण चालेल, फक्त 7 वेळा धागा गुंडाळायचा आणि 7व्या वेळी गाठ मारायची. लिंबू काळ्या धाग्यामध्ये 7 वेळा गुंडाळल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या 4 कोपऱ्यांना स्पर्श करायचा आहे. घराच्या मेन दरवाजावरून ते 7 वेळा उतरवायचं आहे. हे लिंबू घरात घेऊन यायचं आहे. घरातच त्रास असेल, घरातली व्यक्ती त्रास देत असेल तर हे लिंबू त्या व्यक्तीच्या कुठल्याही एका गोष्टीला स्पर्श करा. शत्रू बाहेरचा आहे, ऑफिसमधला आहे, कोणीतरी कलिक आहे, त्याचा मोबाईलमध्ये फोटो असेल, व्हॉट्सअपला फोटो असेल, तुमच्याकडे काहीतरी फोटो असेल, त्याची काहीतरी एखादी वस्तू असेल, ओढणी असेल, ड्रेस असेल, डब्बा असेल, काही पण असेल, तर त्या व्यक्तीच्या वस्तूला ती टच करा. ठीक आहे. त्या व्यक्तीच्या फोटोला, वस्तूला, कशालाही हे लिंबू टच केल्यानंतर तुम्हाला त्या आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हातात घेऊन डोळे बंद करायचे आहेत आणि फक्त तुम्हाला मंत्र 7 वेळा मंत्र म्हणून हे लिंबू अभिमंत्रित करायचं आहे, मंत्रित करायचं आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. मंत्र आहे कुरु कुरु. बघा, कुरु कुरु, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. कुरु कुरु सोहम वश वश स्वाहा. कुरु कुरु तृप्ती वश वश स्वाहा. कुरु कुरु स्वप्नील वश वश स्वाहा. कुरु कुरु कांचन वश वश स्वाहा. कुरु कुरु प्रशांत वश वश स्वाहा. हा मंत्र 7 वेळा म्हणा. 7 वेळा हा मंत्र म्हटल्यानंतर हे जे लिंबू आहे, हे लिंबू तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत किंवा कुठेही तुमच्या घरामध्ये गुपचूप गुप्त स्वरूपात लपवून ठेवा. कुणाचाही हात लागणार नाही, कुणाची नजर पडणार नाही, असं ते लपवून ठेवा. आता हे लिंबू तुम्हाला कमीत कमी तुम्हाला 11 दिवस आपल्यासोबत, आपल्याजवळ, आपल्या घरात किंवा घरातल्या कुठल्याही भागात तुम्हाला ठेवायचं आहे. 11 दिवसानंतर हे लिंबू तुम्हाला जिथे ठेवले तिथून काढायचं आहे. लिंबाला बांधलेला काळा धागा तुम्हाला सोडायचा आहे आणि हा काळा धागा घराच्या बाहेर तुम्हाला फेकायचा आहे. लिंबाचे 2 भाग करायचे आहेत. लिंबूमध्ये कट करा, त्याचे 2 भाग करा. दोनही भाग 2 मातीच्या पंत्यांमध्ये ठेवा. 2 मातीच्या पंट्या घ्यायच्या, दोनही लिंबाचे भाग मातीच्या पंत्यांमध्ये ठेवायचे. आता ही ज्या 2 मातीच्या पंट्या आहेत त्यातली पहिली मातीची पंटी घराच्या मेन दरवाजावर ठेवायची आणि दुसरी मातीची पंटी घराच्या दक्षिण भागात ठेवायची. आपल्या घराच्या आत जो दक्षिण भाग आहे, दक्षिण दिशा, तिथे ठेवा आणि दुसरी मातीची पंटी जी आहे ही आपल्या घराच्या उंबरठ्यावरती ठेवा. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर जे कट केलेलं लिंबू आहे मातीच्या पंटीमध्ये त्याच्यावरती भीमसेनी कापराच्या 7 वड्या ठेवायच्या आहेत. किती? 7. छोट्या छोट्या ठेवा. एक मोठी असेल त्या कट करा, पण 7 वड्या करा. सगळ्यात पहिले तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला ह्या 7 वड्या कापराच्या लिंबावर ठेवायच्या आहेत आणि कापूर पेटवायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर घराच्या दरवाजावर ते लिंबू ठेवायचं आहे मातीच्या पंटीमध्ये आणि त्याच्यावरती 7 कापराच्या वड्या ठेवून तिथे हा कापूर पेटवायचा आहे. दोनही ठिकाणी कापूर पेटत असेल, प्रज्वलित होत असेल, तेव्हा त्यामध्ये फक्त तुमच्या शत्रूचं प्रतिबिंब किंवा म्हणजे शत्रूला बघायचं आहे. जो त्रास देतोय, तुम्हाला रडवतोय, त्याचं एक चित्र डोळ्यासमोर सतत त्या अग्नीमध्ये तुम्हाला आणायचं आहे. हा उपाय पुन्हा पुन्हा करायची गरज नाही. एका वेळी फक्त एका शत्रूसाठी हा उपाय करा. आठवड्यातील कुठल्या पण दिवशी करा. बघा, हा उपाय तुम्हाला कितीही त्रास देणारा, कितीही तुमच्या मागे काहीतरी त्रासदायक आणणारा शत्रू असेल, रडवणारा, हिणवणारा, काही करणारा असेल, तो शत्रू तुम्हाला शरण आल्याशिवाय राहणार नाही. तो शत्रू तुमच्या आयुष्यातून दूर गेल्याशिवाय राहणार नाही. त्याचा जो काही त्रास आहे,
जे काही वाईट आहे ते तुमच्या आयुष्यातून संपल्याशिवाय राहणार नाही. या उपायाने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल, शत्रुबाधा कायमची नष्ट होईल, दूर होईल आणि सगळं चांगलं होईल. खूप साधे आणि सोपे उपाय सांगितलेत, आवर्जून करा.